जय भीम मित्रांनो, काल मी फेसबुक पोस्ट केली होती आरएसएसच्या संदर्भामध्ये की बाबासाहेब आंबेडकरांची हत्या करण्याचा, खून करण्याचा प्रयत्न तशी प्लॅनिंग आरएसएसने केली होती, याचा गौप्यस्फोट करणार. आणि याच संदर्भामध्ये मी आज फेसबुक लाईव्ह आलेलो आहे. आरएसएसच्या कार्यालयाला आपण मोर्चा काढला आणि मोर्चा काढल्यानंतर वेगवेगळे दलाल, भडवे आणि पिठ्ठू लोक समोर आले. जे आतापर्यंत बिळात बसले होते ते बिळातून बाहेर आलेले आहेत. इतक्या दिवस झालं ते पांघरून होतं, ते पांघरून त्यांचं निघलेलं आहे, त्यांचा बुरखा फाटलेला आहे आणि आता ते समाजासमोर एक्सपोज झालेले आहेत. आणि एक्सपोज झाल्यानंतर केविलवाना प्रयत्न करत आहेत आपल्या मालकाला वाचवण्याचा, अर्थात आरएसएसला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना सर्वांनाच, आरएसएसच्या बगलबच्च्यांना आणि आरएसएसला काही उत्तर देणं अपेक्षित आहे. हा जो गौप्यस्फोट आहे, बाबासाहेबांना खून करण्याचा प्रयत्न आरएसएसने केला, याचा मी पुरावा देणार आहे. तत्पूर्वी आरएसएसचे जे बगलबच्चे आहेत, आरएसएसचे जे पिट्टू आहेत, आरएसएसने पाळलेले जे कुत्रे आहेत, जे धन्याचे पाय चाटण्यामध्ये ज्यांना गर्व वाटत आहे, अशांना काही उत्तर देणं महत्वपूर्ण आहे असं मला वाटतं. कारण सोशल मीडिया मी बघत आहे आणि सोशल मीडियावरती जी चर्चा सुरू आहे त्यामध्ये फार काही गंभीर बाबी सुरू आहे. मी तुम्हा सर्वांना एक पहिला पुरावा देतो आरएसएसच्या संदर्भामध्ये. पहिला हा पुरावा देतो, नंबर 1 चा पुरावा, की ज्यावेळेस संविधान बनण्याची प्रक्रिया सुरू होती, संविधान सभेमध्ये वेगवेगळे लोक, वेगवेगळे तज्ज्ञ, संविधान सभेत निवडून आलेले लोक, ज्यावेळेस संविधानाचं कामकाज सुरू होतं त्यावेळेस आरएसएसचा नेमका या संविधानाच्या संदर्भातला स्टँड काय होता, या संदर्भातला पुरावा मी तुमच्या समोर देणार आहे. तो पुरावा आहे जे कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली ऑफ इंडिया डिबेट्स, संविधान सभेचे जे डिबेट अँड डिस्कशन झाले त्याच्यातला जो व्हॉल्यूम नंबर 8 आहे, व्हॉल्यूम नंबर 8 पेज नंबर 406 पुरावा देतोय. व्हॉल्यूम नंबर 8 पेज नंबर 406 हे संविधान सभेचं डिबेट अँड डिस्कशन आहे. आरएसएसची संविधानाच्या संदर्भातली काय भूमिका आहे हे तुम्हाला इथं स्पष्टपणे दिसेल. मिस्टर व्हाईस प्रेसिडेंट, ही चर्चा आहे 4 जानेवारी 1949, म्हणजे संविधान बनण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच्यावरती ही चर्चा आहे. 4 जानेवारी 1949 ला ही चर्चा झाली. मिस्टर व्हाईस प्रेसिडेंट कोण आहे? डॉक्टर एच.सी. मुखर्जी. ते काय म्हणतात बघा. बिफोर वी बिगन द बिझनेस ऑफ द हाऊस, आय हॅव टू इन्फॉर्म हॉनरेबल मेंबर्स that yesterday information was received that members of the RSS, that काय म्हणतात ते बघा, that members of the RSS would somehow secure entrance into the lobbies and galleries in order to create disturbance. Fortunately this was prevented. May I request honorable members to issue visitors cards for those only who are personally known to them in order that we may proceed with our business without any interruption. आता संविधान सभेचे व्हाईस प्रेसिडेंट काय म्हणतायत की आरएसएसचे लोक लॉबीमध्ये, गॅलरीमध्ये आले आणि त्यांनी काय केलं? डिस्टर्बन्स तयार केला. परंतु फॉर्च्युनेटली दिस वॉज प्रिव्हेंटेड. त्याला, त्यांच्या डिस्टर्बन्सला रोख लावण्यात आली. आरएसएसच्या लोकांनी संविधान सभेचं जे कामकाज सुरू होतं त्या संविधान सभेच्या कामकाजामध्ये लॉबीमध्ये येऊन डिस्टर्बन्स निर्माण करण्याचं काम केलं. याचा हा पुरावा नंबर 1 मी देत आहे. संविधान सभेचे डिबेट अँड डिस्कशन व्हॉल्यूम नंबर 8 पेज नंबर 406. दलाल आणि भडव्यांनो, व्यवस्थित ऐका, अभ्यास करा. संविधान बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सांगतात समाजवादी लोक, कम्युनिस्ट लोक यांचा विरोध होता. अरे बाबांनो, तुमचा बी विरोध होता, पण तुमची एवढी अवकात नव्हती की बाबासाहेबांना तुमचं नाव भाषणामध्ये घ्यावं.
तुमची एवढी अवकात नव्हती की बाबासाहेबांना तुमचं नाव भाषणात घ्यावं. परंतु संविधान सभेच्या डिबेट अँड डिस्कशन मध्ये तुम्ही लोक संविधान सभेच्या कामकाजामध्ये अडथळा निर्माण करत होतात, लॉबीमध्ये गोंधळ घालत होतात. याचा उल्लेख या संविधान सभेच्या डिबेट अँड डिस्कशन मध्ये आहे. हा पुरावा नंबर 1. आता पुरावा नंबर 2. पुरावा नंबर 2 काय आहे? हा झाला संविधान सभेचा विषय. आता बाबासाहेब आंबेडकरांनी पार्लमेंटमध्ये, देशाचं जे पार्लमेंट आहे त्या देशाच्या पार्लमेंटमध्ये भाषण केलेलं आहे. हे भाषणाची तारीख सांगतो. ही भाषणाची तारीख आहे 14 मे 1951. 14 मे 1951 बाबासाहेबांचं भाषण आहे. हे कुठं उपलब्ध होईल तुम्हाला? बाबासाहेब आंबेडकरांचे रायटिंग आणि स्पीचेस जे महाराष्ट्र सरकारनं प्रकाशित केलेले आहेत त्याच्यातला व्हॅल्यूम नंबर 15. ओके, 15 आणि पेज नंबर 560. पेज नंबर 560, व्हॅल्यूम नंबर 15. बाबासाहेबांचे हे भाषण आहे. कुठलं भाषण आहे? संसदेमधलं ऑन रेकॉर्ड भाषण आहे. आता या भाषणामध्ये बाबासाहेब काय म्हणतात बघा. डॉक्टर आंबेडकर काय म्हणतात? दॅट इज माय मेन आर्ग्युमेंट. आय एम कमिंग सो दॅट आय एम कमिंग टू दॅट. Therefore, I cannot see much in that. Take the next category. Volunteer in a recognized association for social service. Will my honorable friend Sardar Hukum Singh permit, for instance, the Mahabir Dal to be a body, the membership of which would qualify one to stand? May I mention the RSS and the Akali Dal? Prashna Chinna. Some of them are very dangerous association. It may be that one government may recognize them and another government may not recognize them. All these possibilities are there. बाबासाहेब काय म्हणतात? RSS and Akali Dal, some of them are very dangerous organization. घातक आणि खतरनाक संघटना आहे. कोणतं? RSS. हे कुठं म्हणतायत बाबासाहेब? पार्लमेंट मध्ये. कधी म्हणतायत? 14 मे 1951. पुरावा काय? व्हॅल्यूम नंबर 15, रायटिंग अँड स्पीचेसचा, पेज नंबर 506. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी पार्लमेंटमध्ये RSS ला डेंजरस ऑर्गनायझेशन म्हणलेलं आहे. घातक ऑर्गनायझेशन आहे, खतरनाक ऑर्गनायझेशन आहे. पुरावा नंबर 2 देतोय. पिठ्ठूंनो, दलालांनो, ऐका नीट आणि उत्तर द्यायची तयारी करा. तुम्हाला मला उत्तर द्यावं लागेल ना. तुम्ही सोशल मीडियावरती मला हे करत आहात ना. पुरावा नंबर 2 दिला. आता पुरावा नंबर 3 हे आहे इलेक्शन मॅनिफेस्टो ऑफ शेड्यूल कास्ट फेडरेशन. जे जानेवारी 1952 ला भारतामध्ये पहिल्यांदा निवडणूक झाल्या आणि या निवडणुकीसाठी बाबासाहेबांचा जो पक्ष 1942 ला बनविलेला ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन, या फेडरेशननं स्वतःचा जाहीरनामा मॅनिफेस्टो पब्लिश केला. हा मॅनिफेस्टो कुठे मिळेल तुम्हाला बघायला? महाराष्ट्र सरकारनं जे रायटिंग अँड स्पीचेसचे व्हॅल्यूम प्रकाशित केलेले आहेत त्याच्यातला व्हॅल्यूम नंबर 17 भाग 1. याचे 3 पार्ट आहेत. भाग 1, भाग 2, भाग 3. त्याच्यातला भाग 1. ओके. आता या मॅनिफेस्टो तुम्हाला बघायला मिळेल. याच्यामधला मॅनिफेस्टो मध्ये असे बरेचसे मुद्दे आहेत. आपला रेफरन्सचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 54. मुद्दा क्रमांक 54 काय म्हणतायत त्याच्यामध्ये बघा बाबासाहेब. फेडरेशनच्या जाहीरनाम्यात बघा काय म्हणतात बाबासाहेब. ऍज रिगार्ड्स अदर पॉलिटिकल पार्टीज, द शेड्यूल कास्ट फेडरेशन ॲटिट्यूड कॅन बी इझिली डिफाइंड. The Scheduled Caste Federation will not have any alliance with any reactionary party such as the Hindu Mahasabha or the RSS. Scheduled Caste Federation च्या जाहीरनाम्यामध्ये हे लिखित गोष्ट उपलब्ध आहे की आम्ही रिॲक्शनरी ज्या संघटना आहेत जसे RSS किंवा हिंदू महासभा यांच्यासोबत अलायन्स करणार नाही. अरे ते चिरकुट घेता केसरी मधलं छापून आलेलं आणि सांगता बाबासाहेबाला आपुलकी होती. कशी आपुलकी होती? अलायन्स करणार नाही.
कशी आपुलकी होती? RSS डेंजरस संघटना आहे. कळालं का तुम्हाला आपुलकी? का 1940च ते चिटूट खोटारड चिटूट घेऊन फिरत राहणार? त्याच्या पुढे जा, 40 नंतर आहे रे बाबा 51, मग 52 येतंय. इतिहासाचा जर अभ्यास करा. बरं, मी काय सांगालोय त्याचा पुरावा काय दिला मी? व्हॉल्यूम नंबर 17 भाग 1. याच्यामध्ये तुम्हाला शेड्यूल कास्ट फेडरेशनचा जाहीरनामा पब्लिश झालेला दिसेल. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की RSS सोबत अलायन्स होणार नाही. आता हा झाला पुरावा. त्याच्यानंतरचा पुरावा नंबर 4. पुरावा नंबर 4 काय आहे? सोहनलाल शास्त्रींनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. सोहनलाल शास्त्री कोण? बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी. हे संस्कृत पंडित होते आणि यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या सोबतचे 25 वर्ष, हे मराठीत आहे, ते मराठीत बी आहे, हिंदीत बी आहे आणि इंग्रजीत बी आहे. ज्याला जी भाषा कळती ते वाचा घेऊन. मराठीमध्ये काय आहे पुस्तक बघा. सोहनलाल शास्त्रींनी लिहिलेलं पुस्तक. सोहनलाल शास्त्री काय म्हणतात? त्या दरम्यान गुरु गोळवळकर बाबासाहेबांकडे आले होते. ही घटना आहे 7 सप्टेंबर 1949. आणि बाबासाहेब गोळवळकरला भेटले, गोळवळकर बाबासाहेबांना येऊन भेटले. याची बातमी जनता पेपर मध्ये छापून आली. ती ही बातमी माझ्याकडे आहे, ती नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवी. म्हणजे गोळवळकरची आणि बाबासाहेबांची भेट झाली होती तर झाली होती. आता त्या भेटीत काय झालं होतं? RSSचे लोक अर्ध सांगतात गोळवळकरांची, गुरुजींची आणि बाबासाहेबांची भेट झाली. अरे पण त्या भेटीत काय झालं हे कोण सांगणार? इथं जे साक्षीदार आहेत त्या भेटीचे, ज्यांनी डोळ्यानं आणि कानानं ऐकलंय, डोळ्यानं बघितली ती भेट, त्यांचं काय म्हणणं आहे बघा. त्या दरम्यान गोळवळकर बाबासाहेबांकडे आले होते. त्यांच्या 10 बोटात पाषाण जडीत सोन्याच्या वेगवेगळ्या घातलेल्या अंगठ्या मी स्वतः आपल्या डोळ्यांनी बघितलेत. आय विटनेस लॉ मध्ये वकील निकाल वकील आहे ना आष्टीचा, आय विटनेस कळते ना, स्वतः डोळ्यांनी बघितले, आय विटनेस आहे सोहनलाल शास्त्री. लॉच्या भाषा सांगायलोय. ही जी घटना घडली त्याचा आय विटनेस, जश्मदीद गवाह. काय म्हणतोय सोहनलाल शास्त्री? बाबासाहेब म्हणाली हा कोणी धनी व्यक्ती नाही, तर या अंगठ्या याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुरुदक्षिणा पूजेच्या वेळी मिळालेल्या आहेत. असे गुरु ज्या देशात असतील त्याचे कधी कल्याण होऊ शकणार नाही. म्हणजे कसले गुरु? गुरु गोळवळकर सारखे जर गुरु असतील तर त्या देशाचं कधीही कल्याण होणार नाही. बाबासाहेबाचं मत आहे. गुरु गोळवळकरवर भेट झाली. अरे भेटीत काय झालंय? असला गुरु कुणाच्याच नशिबी येऊ नये, कुणाच्याच वाट्याला येऊ नये, त्याचा सत्यनाश होईल हे आहे म्हणणं. पुढे काय म्हणतात बघा. बाबासाहेब आणि गोळवळकर यांच्यात मराठीमध्ये संभाषण सुरू झाले. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा मी अधिक अर्थ समजू शकलो नाही. अधिक म्हणजे थोडं बहुत समजलो, जास्त समजू शकलो नाही. RSSचे पिठ्ठू काय म्हणाले माहितीये का? त्याला कळत नव्हतं त्याने कसं काय लिहिलंय. अरे बाबा त्याच्यानंतरचा प्यारा वाच रे. गोळवळकर निघून गेला आणि गोळवळकर निघून गेल्यानंतर बाबासाहेबांनी स्वतः हिंदीमध्ये सोहनलाल शास्त्रीला सांगितलं काय म्हणत होता तू, आणि मी काय त्याला बोललो मराठीत. हे हिंदीमध्ये सांगितलं. मग त्यांनी हिंदीमध्ये बाबासाहेबांनी त्यांना समजून सांगितल्यामुळं ते त्यांनी त्यांच्या भाषेत या पुस्तकात लिहिलेलं आहे. त्यामुळं तुमचं जे म्हणणं आहे की त्याला कळत नव्हती, अरे स्वतः बाबासाहेबांनी सांगितलं हे त्याने लिहिलंय ना. तुम्ही अर्ध सांगता, पूर्ण सांगत नाही. जर सांगायचंय तर सगळंच सांगा, पुराव्यानिशी बोला. आता हा गोळवळकर आला कशाला होता बाबासाहेबांना भेटायला? पण त्यांच्या चर्चेचा भावार्थ हा होता की, हा भावार्थ नंतर बाबासाहेबांनी सांगितलाय, लक्षात घ्या. मराठ्यांचा मुकाबला करण्यासाठी मराठा या सर्व जातींचे संघटन बनवायला पाहिजे. नाहीतर आज त्यांनी ब्राह्मणावर हल्ला केलेला आहे, उद्या ते अस्पृश्यावर देखील अत्याचार करू शकतात. मराठे बहुसंख्येच्या तसेच भूस्वामित्वाच्या बळावर सर्व गैर मराठ्यांना समाप्त करून टाकतील. यावर उपाय करण्यासाठीच मी तुमच्याकडे आलो आहे. गांधीजींची हत्या झालेली आहे गोडसे नावाच्या बामणानी,
आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून मराठ्यांनी ब्राह्मणाला हाणायला सुरुवात केलं, झडपायला सुरुवात केलं, जिथं दिसतील तिथं लाथा घालायला सुरुवात केलं. आणि त्यामुळं ब्राह्मणांना पळता भुई झाली आणि हा पळत पळत गोळवळकर भीक मागण्यासाठी, संरक्षण मागण्यासाठी एक कुटील डाव घेऊन बाबासाहेबांना भेटायला आला. आणि काय म्हणत आहे बाबासाहेबांना? बाबासाहेब, आपण सगळे एक येऊ कुणाच्या विरोधात? मराठ्यांच्या विरोधात. मराठ्यांनो लक्ष द्या, हा गोळवळकर किती हरामखोर होता. तुमच्या विरोधामध्ये, मराठ्यांच्या विरोधामध्ये बाबासाहेबांना भडकवण्यासाठी आला होता हा गोळवळकर. हे मराठीतलं. आता तुम्ही म्हणतात की माझ्याकडे हिंदी मधलं भी आहे. बाबा साहब ने भी गुरु गोळवलकर से बातचीत मराठी में की, जिसे मैं भली भांति तो न समझ पाया, किंतु बातों बातों में बाबा साहब ने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के उस नेता को कहा कि तुम चित्पावन ब्राह्मण हो. बाबासाहेब काय म्हणले? तू चित्पावन ब्राह्मण आहेस. ब्राह्मणामध्ये बी चित्पावन म्हणजे पुण्याचे ब्राह्मण, पुण्याचे ब्राह्मण म्हणजे कोकणस्थ ब्राह्मण, कोबरा म्हणजे हे डेंजरस ब्राह्मण. आता बाबासाहेब काय म्हणतात? तुम्हारे पुरखा पेशवा जिनके हाथ में देश के प्रशासन की बागडोर रही, उनका सलूक हम अछूतों के साथ कैसा था? प्रश्न चिन्ह. तुम्हारे पेशवा महाराजाओं ने भी पूना, कंसामध्ये पेशवा राजधानी में, अछूत के गले में मिट्टी की हंडिया बांधने, कमर पर झाड़ू बांधकर सड़कों पर चलने का आदेश दे रखा था, ताकि अछूत थूके तो उस मिट्टी की हंडिया में ही थूके. कदाचित उनके थूक से मार्ग भ्रष्ट न हो जाए, और कमर में झाड़ू बांधने के आदेश इस कारण दिए ताकि अछूतों के पैर के निशान मिटते चले जाए और उनके पद चिन्हों पर चलकर कोई सवर्ण हिंदू, विशेषतः ब्राह्मण, भ्रष्ट न हो जाए. अर्थात क्या कहा गया है की गळ्यामध्ये मडकं आणि कमरेला झाडू बांधला तुमच्या पेशव्या लोकांनी. बाबासाहेबांनी गोळवळकरला बोलायले, गोळवळकरला सांगायला लागले. पुढे त्यामध्ये लिहिलेलं आहे सोनलाल शास्त्रींनी, महाराष्ट्र में जो आग लग रही है और ब्राह्मण नारियों की इज्जत लूटी जा रही है, उनके घर जलाए जा रहे हैं, केवल इसलिए क्योंकि गांधी जी के हत्यारे नथुराम गोडसे चित्पावन जाति बिरादरी के ब्राह्मण है. तुम्हारा यह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भी तो ब्राह्मणों का ही एक संगठन है. पिट्टूंनो, दलालांनो, भडव्यांनो, बाबासाहेब काय म्हणले तुम्हाला? आरएसएस हे ब्राह्मणांचं संघटन आहे. तुम्ही तिथं काय करायला रे? त्यांच्या झाडू मारता का तिथं ऑफिसमध्ये? दुसऱ्याच्या बंगल्यात शिरण्यापेक्षा स्वतःच्या झोपड्या शाबूत ठेवा. बाबासाहेबाचा आदेश आहे, संदेश आहे. पुढे बाबासाहेब काय म्हणले बघा, इसमें न तो महार अछूत है और न ही मराठे. म्हणजे बाबासाहेबाच्या काळामध्ये कुणी महार आरएसएस मध्ये नव्हता, ना कुणी मराठा आरएसएस मध्ये नव्हता. अरे दलालांनो, तुम्ही का केलात आरएसएस जॉईन? बाबासाहेबाच्या काळात एक महार नव्हता आणि तुम्ही डझनानं चाललात का? जरा लाज शरम हया आहे का नाही काही? आणि परत आरएसएस किती चांगलं सांगता का? आता पुढे म्हणतात, अभी तो अपने पुरखों के पहिले बोये विष वृक्ष का फल चक रहे हो. तुम्ही हे जे विष वृक्ष लावलेलं होतं त्याचे तुम्ही फळं चाकत आहात. कशाचं? या जाती व्यवस्थेचं, या वर्ण व्यवस्थेचं हे 20 वृक्ष तुम्ही ब्राह्मणांनो लावलेला आहे, चित्पावन ब्राह्मणांनो, आणि त्याचे फळं तुम्हाला आज मिळत आहेत. पुढे बाबासाहेब म्हणतात, अब तुमने एक और सांप्रदायिक 20 वृक्ष बोना आरंभ कर दिया है. तुम्ही एक पॉइझनस झाड, पॉइझनस ट्री, ते तुम्ही लावण्याचं काम सुरू केलेलं आहे. म्हणजे आरएसएस ला बाबासाहेब काय म्हणतात? पॉइझनस ट्री. हे 20 वृक्ष आहे, हे विषाचं झाड आहे, आणि गोळवळकर तुम्ही ते लावण्याचा प्रयत्न सुरू आहे तुमचा. अरे निकाळजे, आठवले, ते आमचे संभाजीनगरचे दलाल, तुमचं नाव घेतल्यावर तुम्हाला मिरच्या लागल्या. आरएसएसच्या साठी आलात ना तुम्ही मैदानात. आता याचं उत्तर द्या. बाबासाहेब आरएसएस ला काय म्हणतात? 20 वृक्ष, आणि त्या 20 वृक्षाला आलेले फळं तुम्ही आहे. अरे तुम्ही फळं नाहीत, तुम्ही बांडगुळ आहेत. आरएसएसच्या या 20 वृक्षावर पोसत असलेले तुम्ही बांडगुळ आहे. मागच्या वेळेस तुम्हाला मी म्हणलं
तुम्ही ढुंगण पुसणारे दगड आहात, तुम्हाला मिरची लागली त्याच्या पुढचं म्हणतो तुम्ही बांडगुळा आहात, समाजाचं तुम्ही घातक आहात, अँटी सोशल इलिमेंट आहात तुम्ही. आणि म्हणून मी म्हणलं तुम्हाला समाजानं बहिष्कृत केलं पाहिजे. तुम्ही बाबासाहेबांच्या चळवळीला गद्दार निघला म्हणून म्हणलेला आहे. मला मनुवादी म्हणता का रे? RSS मध्ये काम करणारे तुम्ही आणि आम्हाला आंबेडकरवाद्यांना आम्ही स्वाभिमानी जीवन जगालं त्यांना. अरे डबल ढोलकी डबल स्टँडर्ड. पुढे बाबासाहेब काय म्हणतात? तुम संघ बनाते हो तो बनाओ, तुम संघ बनाते हो तो बनाओ, किंतु जात पात मिटाने वर्ण व्यवस्था का नाश करने के लिए संगठन बनाओ. अब पिछली भूल को सुधारो. ऐसे संगठन पुनः ब्राह्मण चित्पावन राज कायम नहीं कर सकेंगे. ये सब बातें बाबा साहब ने हमें गुरु गोरख के चले जाने पर हिंदुस्तानी में बताई थी. म्हणजे बाबासाहेबांनी स्वतः हिंदी भाषेमध्ये हे सगळं मॅटर काय डिस्कशन झालं हे सोनलाल शास्त्रीला सांगितलं. तुम्ही काय म्हणता? लाईट गेलेली आहे, काय हरकत नाही. तुम्ही काय म्हणता? हे नाही, त्याचा पुरावा नाही. एक टॉर्च लावा माझ्याकडे. आता याच्यानंतर गुरु गोळवळकर खामोशी से उनकी बातें सुनता रहा किंतु किसी भी प्रसंग का उत्तर दिए बगैर उठकर चला गया. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. बाबासाहेब त्याला बोलले की हे सगळं चालू आहे. बाबासाहेबांनी त्याचा प्रस्ताव नकारला. RSS ला बाबासाहेब काय म्हणतायत? 20 वृक्ष. इंग्रजीमध्ये मी तुम्हाला वाचून दाखवतो. बाबासाहेब काय म्हणले? RSS is a poisonous tree. RSS is dreaming of the Peshwa rule. It is not possible to be with you. I can't support you. तुम्हाला पेशवाई आणायची आहे. ही पेशवाई आणण्याला माझं समर्थन नाही. जर तुम्हाला संघच बनवायचा असेल तर तो संघ बनवा. कशासाठी? वर्ण व्यवस्था नष्ट करण्यासाठी, जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी. पण तुम्ही हा संघ बनवला का असा? RSS या सगळ्या पिठ्ठूंना भडव्यांना माझं आव्हान आहे. माझे काही प्रश्न आहेत. RSS न जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी काय केलंय? चला उत्तर द्या. बाबासाहेबांनी ॲनिलेशन ऑफ कास्ट लिहिलं आणि त्या ॲनिलेशन ऑफ कास्ट मध्ये सांगितलं जाती व्यवस्था जर उद्ध्वस्त करायची असेल तर धर्मग्रंथांना डायनामाइट लावून उडवून दिलं पाहिजे. लोकांच्या मानसिकतेतून धर्मग्रंथांचं जे पावित्र्य आहे ते नष्ट केलं पाहिजे. या धर्मग्रंथाचं पावित्र्य नष्ट करण्यामध्ये RSS कर काय कार्यक्रम आहे आणि RSS काय करतंय हे या दलालांनी मला उत्तर द्यावं. नंबर 1. नंबर 2, 1916 कास्ट इन नावाचा प्रबंध लिहिला. या कास्ट इन नावाच्या प्रबंधामध्ये कास्ट इन इंडिया नावाचा प्रबंध अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये सादर झाला. याच्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की जाती व्यवस्था कशी तयार झाली तर ब्राह्मणामुळे जाती व्यवस्था तयार झाली. पहिले जात कोणते येते? ते ब्राह्मण. RSS यावर काय म्हणणं आहे आणि दलालांनो तुमचंही काय म्हणणं आहे याचं उत्तर द्या. तुम्ही बाबासाहेबांची अनुयायी म्हणता ना, बोंबलता ना, आणि RSS मध्ये काम करता. बाबासाहेबांना रिडल्स इन हिंदू धर्माचे कूट प्रश्न मांडलेले आहेत. रामाचं कोड, रामावर कूट प्रश्न मांडलाय, कृष्णावर कूट प्रश्न मांडलाय. दलालांनो तुमचं काय मत आहे आणि तुमच्या RSS काय मत आहे याच्यावरती सांगा. बाबासाहेबांना 22 प्रतिज्ञा दिल्या बौद्ध धर्म स्वीकारताना. मी हिंदू कोणत्याही देवी देवतेला मानणार नाही, रामकृष्णाला मानणार नाही, ब्रह्मा विष्णू महेश यांना मानणार नाही, गौरी गणपतीला मानणार नाही. दलालांनो काय म्हणणं आहे तुमचं याच्यावरती? काय उत्तर आहे जरा सांगा. RSS काय म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं आहे? हे RSS ला मान्य आहे का? RSS ला लय आपुलकी आहे ना, तुम्हाला वाटतंय ना आपुलकी आहे आम्ही बाबासाहेबांना. याच्यावर RSS काय म्हणणं आहे याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. RSS जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी काय करायला याचं उत्तर द्यावं लागेल. आणि मूळ मी त्या गौप्यस्फोटावर येतो. ज्यांनी हा गौप्यस्फोट केला ते आहेत शंकरानंद शास्त्री. हे 2 माझ्याकडे पुस्तक आहेत शंकरानंद शास्त्रीचे. हे बघा, हे एक पुस्तक आहे समोर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे अनुभव आणि आठवणी, हे एक पुस्तक आहे. एक दुसरं पुस्तक आहे, हे बघा, हे पुस्तक आहे बाबासाहेब शंकरानंद शास्त्रींनी लिहिलेलं युगपुरुष बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर. लाईट आलेली आहे. हे पुस्तक, हे 2 पुस्तकातले रेफरन्स देतो. पहिला रेफरन्स मी देतो, हे ब्राह्मण किती हरामखोर होते याचा पुरावा देतो. 1951च्या या पुस्तकातलं हे पेज नंबर आहे 163.
ओके. 1951च्या मार्च मध्ये अस्पृश्यांचे वेषांतर बघा, अस्पृश्याचे वेषांतर करून एक ब्राह्मण नागपूरहून आला आणि बाबासाहेबांच्या घरासमोर धरणे धरून बसला. तो स्वतः एक महार असल्याचा दावा करत होता. तो ब्राह्मण होता हे मी शोधून काढले. नंतर त्याला खूप मारहाण करून पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्यावर खटला भरून त्याला जेलमध्ये टाकले गेले. या प्रकारे ब्राह्मण खुन्यापासून पुन्हा एकदा बाबासाहेबांना वाचवण्यात आले. ब्राह्मण लोक बाबासाहेबाचा खून करायला निघाले होते याचा पुरावा नंबर 1, खून तुम्ही करत होतात आणि या खुन्यांच्या सोबत चालले. अरे सरगडे सरसंघ चालक, निकाळजे नाही, आठवले नाही, शिंगारे नाही, कांबळे नाही. अरे तो हेडगेवार आहे, तो गोळवळकर आहे, तो देवरस आहे, तो रज्जू भैया आहे. अरे तुम्हाला नाहीत करत रे बट्यांनो. काय करणार तिथं जाऊन? तुम्ही फक्त हमाली करणार. आता हे जे दुसरं पुस्तक आहे हे 1990चं पुस्तक आहे, युगपुरुष डॉक्टर भीमराव आंबेडकर. हे शंकरानंद शास्त्री म्हणजे बाबासाहेबांचे सहकारी, बाबासाहेबांसोबत हे राहिलेले आहेत. जवळपास 25 ते 30 वर्ष त्यांचा सहवास लाभलाय. स्वतः बाबासाहेबांचा अनुभव केलेला आहे. याच्यामधला पेज नंबर 193 वर, हे पुस्तकातलं पेज नंबर 10, भोजन में विष मिलाकर मारने का कुचक्र. हे बघा, भोजन में बाबासाहेबांना जेवणामध्ये विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. हे आता कुणी केला माहित आहे तुम्हाला? बाबासाहेबाला मारण्याचा प्रयत्न कुणी केला? वाचून दाखवतो. गौप्यस्फोट चालू आहे ना, वाचून दाखव. पेज नंबर 201. बाबा साहब के विरुद्ध चली गई सभी चालें जब असफल हो गई और उनकी कीर्ति पताका ऊंचे से ऊंचे होकर फहराने लगी तो पूना के कुछ ब्राह्मणों ने पूना के अत्यंत नीची और घृणित चाल चलने का विचार किया. उन पूना के कुछ ब्राह्मणवादियों ने षड्यंत्र रचा कि किसी भी प्रकार बाबा साहब के घर में घात लगाकर उनके भोजन में विष मिलाया जाए. उस षड्यंत्र को कुर्तकोटी के शंकराचार्य ने तैयार किया था. कुर्तकोटी शंकराचार्य मास्टरमाइंड होता याचा. कुर्तकोटी शंकराचार्य कशाचा? बाबासाहेबांना विष देऊन मारायचं. त्याच्या घरात जो स्वयंपाक बनवणारा व्यक्ती आहे त्याने विष टाकायचं, बाबासाहेबांना विष देऊन मारायचं. हे कुणाचं प्लॅनिंग आहे? कुर्तकोटी शंकराचार्याचं. बरं, ही जिम्मेदारी कुणाला सुपारी दिली होती? ही सुपारी कुणाला दिली होती माहित आहे? पुढील वाक्य, सावरकर के भाई को. कौन सावरकर? वीर दामोदर सावरकर. सावरकर के भाई को भोजन में विष मिलाने का कार्य सौंपा गया था. सावरकरच्या भावाला बाबासाहेबांना विष देण्याचं काम कुणाला दिलतं? टेंडर कुणाला दिलतं? सुपारी कुणाला दिलती? ही सुपारी दिलती सावरकरच्या भावाला. उसके बदले में उसे 500 रुपए देने का वायदा किया गया था. किती रुपये मिळणार होते? 500 रुपये. 500 रुपयात काय होणार? बाबासाहेबांच्या जेवणामध्ये विष टाकलं जाणार. लेकिन समय पर उस बामन हत्यारे को रुपया नहीं मिला. पण दिले पैसे, जे व्यवहार फसला, वेळेवर पैसे नहीं मिळाले. इसलिए वह षड्यंत्र असफल रहा. पुना के उस षड्यंत्र का भान हमारे लोगों को पुना में हो गया था. आणि आम्हाला हे माहित झालं की अशा प्रकारचे षड्यंत्र रचलं गेलेलं आहे. कुणी रचलं गेलेलं आहे? सावरकरांच्या भावानं. म्हणजे बघा, कुर्तकोटी शंकराचार्य, वीर सावरकरचा भाऊ यांनी मिळून एक कट रचला, प्लॅनिंग केली. मास्टर माइंड आहे ते खुनाचे. आणि सुपारी दिली सावरकरच्या भावाला. पुढे पेज नंबर 448 वर काय लिहिले बघा. स्वर्गीय वीर सावरकर के भाई ने बाबा साहब के रसोइयों को 500 रुपए देने का वायदा किया था. बाबासाहेबांचा जो स्वयंपाक बनवतो त्याला 500 रुपए देण्याचा वादा केला होता कि वह बाबा साहब के खाने में विष मिलाकर उसको खिला दे. परंतु समय पर रुपए न मिलने के कारण रसोइयों ने वह जघन्य कार्य नहीं किया.
यह 5वां प्रयत्न था और वह भी असफल रहा. सावरकर लय म्हणतात तुम्ही वीर सावरकर कुठून तरी त्या जहाजातून उडी मारली संडास मधून. त्या वीर सावरकरच्या भावानं बाबासाहेबाच्या खुनाची सुपारी घेतली. त्या जो स्वयंपाक करणारा बाबासाहेबाचा रसिया आहे त्याला त्या कुकला 500 रुपये देण्याचा वादा केला. 500 रुपयामध्ये विष टाकलं जाणार जेवणामध्ये, बाबासाहेबाची हत्या होणार. सावरकर, आणि सावरकर कुणाचे आदर्श आहेत? RSS चे. तुम्ही म्हणताना आणखी RSSचं नाव नाही आलं, आणखी RSSचं नाव नाही आलं, तुम्हाला वाटेल ना गौप्यस्फूर्त RSS आहे. आता RSSचं नाव आहे, काय नाव आहे बघा. 18/1/1943 इथं जी तारीख दिली ती सांगतो. को दक्षिण सभा पुणे के तत्वज्ञान में पुणे में जस्टिस रानाडे का 101वां शताब्दी जन्मोत्सव मनाया गया. जानेवारी 1943 ला रानाडेंचा 101वी जयंती, शताब्दी वर्ष जयंती साजरी होत होती पुण्यामध्ये. आणि तुम्हाला माहित आहे बाबासाहेबांचं ते फेमस भाषण, गांधी रानाडे जीना, ते बाबासाहेबांनी तिथं भाषण केलेलं आहे. आणि त्या भाषणाला बाबासाहेब पुण्याला आलेले आहेत. आता उसमें बाबा साहब को आमंत्रित किया गया. उस अवसर पर भी पुणे के कुछ बामनवादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के अनुयायी बाबा साहब को मारना चाहते थे. पेज नंबर 449. पुण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची हत्या करायचा प्लान बनवला. कुणी बनवला? RSSच्या लोकांनी बनवला. कुठे पुरावा? पुरावा सांगतोय. हे पुस्तक बी बघा जरा, हे पुस्तक आहे, हे सगळ्यांना माहित असावं. पुस्तकाचं नाव आहे युगपुरुष बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर, जीवन संघर्ष यवन राष्ट्र सेवा आहे. आणि याच्यातल्या त्या पेज नंबर कितीवर आहे? 449 वर उल्लेख आहे की बामनवादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के अनुयायी बाबा साहब को मारना चाहते थे. लेकिन उस समय 1943 में बाबा साहब वाइसराय की एग्जीक्यूटिव काउंसिल के मेंबर थे, मिनिस्टर थे बाबा साहब. इसलिए उनकी सुरक्षा की सारी जिम्मेदारियां केंद्रीय सरकार की थी. फिर भी अहिल्याश्रम पुणे, जिसमें लेखक म्हणजे स्वतः शंकरानंद शास्त्री पुण्यामध्ये राहत होते, अहिल्याश्रमात राहत होते, त्या काळात ते विद्यार्थी आहेत. छात्रावास था कि सारे अछूत विद्यार्थियों में बाबा साहब के विरुद्ध होने वाले किसी भी अप्रत्यक्ष आक्रमण से उन्हें बचाने के लिए काफी जागरूकता थी. उन्होंने गुप्त और प्रकट रूप से बाबा साहब को बचाने की पूरी व्यवस्था कर रखी थी. बाबा साहब के उस ऐतिहासिक भाषण से सारे बामनवादी कांग्रेसी नाराज हुए थे, क्योंकि उन्होंने अपने भाषण में गांधी और जिना के लिए कहा था कि उन दोनों ने भी. आता हे पुढचं भाषण आहे मित्रांनो. स्वतः शंकरानंद शास्त्री पुण्यात होते, बाबासाहेबाच्या सुरक्षेमध्ये होते, त्यामुळे ते आय विटनेस आहेत. आणि RSSचे लोक बाबासाहेबांचा खून करणार होते, त्यांना मारून टाकणार होते, याचा पुरावा या पुस्तकामध्ये आहे. असे मी आतापर्यंत तुम्हाला 6-7 पुरावे दिले RSSच्या संदर्भामध्ये. आता आमचं दलाल, भडवे, पिठ्ठू, कुत्रे, धन्याचे पाय चाटणारे गधे, तुम्ही म्हणतात की मी असं म्हणाले, तुम्हाला वाईट वाटायले, चांगलं काय म्हणू, तुम्ही लय चांगलं काम करायलात म्हणू का? दलालाला जर दलाल नाही म्हणलं तर काय म्हणू? तुम्ही दलाली करायला लागलात. बाबासाहेब RSSला विष वृक्ष म्हणाले, त्या विष वृक्षासोबत तुम्ही आहात. आता तुम्ही सुद्धा विषारी आहात, तुम्हाला संसर्ग झालेला आहे, RSSचा संसर्ग झालेला आहे. तुम्ही गोळवळकर छाप आहात, हेडगेवार ग्रस्त आहात, सावरकर जन्य झालेला संसर्गजन्यासारखा. आणि ह्या सगळ्या बाबी असल्यामुळं तुमच्यावर कसा विश्वास ठेवावा? तुम्हाला एक्सपोज करणं आमचं कर्तव्य आहे. सत्याला सत्य म्हणणे, सत्य सांगणे हा धम्म आहे, आणि सत्य प्रस्थापित करणे हा सधम्म आहे. सत्य पंचशील पाळणे हा धम्म आहे, पंचशील प्रस्थापित करणे सधम्म आहे. तुम्ही खोटारडे आहात हे सांगणे धम्म आहे, तुम्हाला एक्सपोज करणे सधम्म आहे. हे धम्माचं कार्य करायला चालू, हे बाबासाहेबाचं कार्य करायलो आणि पुराव्यानिशी करायला लागलो. तुम्हाला जर याचं वाईट वाटत असेल तर चुल्लूभर पाण्यामध्ये डुबकी मारा. अरे तुम्ही जगता कशाला?
तुम्हाला जगण्याचा सुद्धा अधिकार नाही. तुम्ही अँटी सोशल एलिमेंट आहात. मी बहिष्कार टाकायची भाषा केल्यामुळं जर तुम्हाला मिरच्या लागलेल्या असतील तर आमची भाषा ही अशीच राहणार. तुमच्यासाठी आम्ही भाषा बदलू शकत नाहीत. आणि हे सगळे पुरावे घेऊन मी बोललेलो आहे. या संदर्भामध्ये मी सर्व फेसबुकच्या ऐकणाऱ्यांना माझी विनंती आहे की जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लोकांना पाठवा आणि RSS ला एक्सपोज करूयात. तुम्ही आम्ही मिळून. RSS हा देश आता सध्या RSSच्या विरोधात आहे. इंडिया अगेन्स्ट RSS हे कॅम्पेन चालू आहे आणि येणाऱ्या 26 नोव्हेंबरला संविधान दिनी नागपूरच्या हेडक्वार्टरवरती आपल्याला RSSच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन जायचंय. त्याची सगळी तयारी चालू आहे. तयारीच्या अंतर्गत RSSच्या दलालांना एक्सपोज करणं सुरू आहे. RSS दुश्मन आहे समाजाला माहित आहे, परंतु हे 2-4 नवीन दलाल समोर येऊन काहीतरी लोकांना मिसगाईड करायचा प्रयत्न करत असल्यामुळं आम्हाला ही सगळी भूमिका, सविस्तर भूमिका लोकांसमोर येऊन मांडावी लागलेली आहे. ही भूमिका जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढच्या लढाईसाठी सज्ज राहा. मला आत्ताच थोड्या वेळापूर्वी माहिती झालेलं आहे की मागचा जो व्हिडिओ मी बनवला पुढं काय करायचं आणि दलालाने भडव्यांना ते एक्सपोज केलं, त्याच्यावरती RSSच्या लोकांनी 7 पानाचं पत्र काढले. ते 7 पानाचं पत्र आता माझ्याकडे आलेलं आहे. ते 7 पानाचं पत्र मी उद्या तुमच्या सर्वांसाठी फेसबुकला टाकणार आहे. RSSनं फार विचारपूर्वक माझ्यावर एक पत्र दिले 7 पानाचं. सिद्धार्थ शेनगरेला उत्तर देण्याचा प्रयत्न RSSनं केलेला आहे. ते 7 पानाचं पत्र मी उद्या सार्वजनिक करणार आहे आणि त्यानंतर उद्या सांगेल की त्या 7 पानात पत्रामध्ये RSSनं जे लिहिले, जे माझ्या विरोधात मुद्दे मांडलेत, त्या मुद्द्याला एक्सपोज करण्याचं काम नंतर आपण व्हिडिओमधून करणार आहोत. हे कुठेही जाऊ नका. जसं बातम्यामध्ये सांगितलं तर कुठेही जाऊ नका. माझं फेसबुक लाईव्ह पाहत राहा. डेली आपण RSS ला एक्सपोज करणार आहोत, दलाल भडव्यांना एक्सपोज करणार आहोत, यांना नागडं करणार आहोत. यांचं महाराष्ट्रामध्ये देशात फिरणं मुश्किल होईल अशी अवस्था निर्माण करूयात. लोकांना जागृत करूयात. लोकच यांचा बंदोबस्त करतील. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.